दौंड पाटस मार्गावरील मांढरेमाळा परिसरातील हॉटेल जगदंबामध्ये 7 जानेवारी रोजी एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला होता। या स्फोटात भाजलेल्या 10 कर्मचाऱ्यांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून उर्वरितांवर अद्याप उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दौंड शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल जगदंबामध्ये दुपारच्या सुमारास भटारखान्यात एलपीजी सिलेंडर फुटला। स्वयंपाक सुरू असताना अचानक मोठा आवाज झाला आणि आगीचा लोळ उठला। काही क्षणातच संपूर्ण भटारखान्यात आग पसरली आणि तिथे काम करणारे 10 कर्मचारी आगीच्या झळा बसून भाजले गेले। जखमी कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने दौंडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर गंभीर अवस्थेतील 6 जणांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आलं। त्यापैकी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। 90% अधिक भाजल्यानं त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती। काही दिवसांनी नातेवाईकांच्या विनंतीवरून 6 जणांना आग्रा येथे हलवण्यात आलं होतं, मात्र त्यातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तपासात असं समोर आलंय की हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा होता। अग्निशमन विभागाने घटनास्थळी 21 सिलेंडर बाहेर काढले, त्यात 14 घरगुती आणि 7 व्यावसायिक वापराचे सिलेंडर होते। इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस साठा असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसणं ही गंभीर बाब मानली जाते। या दुर्घटनेने हॉटेल आणि धाब्यांमधील गॅस सिलेंडरच्या वापराबाबत नियमांचे पालन होत नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।